पेठवडगाव ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुशोभीकरणासाठी राज्य शासनाकडून 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय, अशी माहिती नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी दिली। मंदिराच्या विकास कामांबाबत अधिक माहिती देताना नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी शहराच्या विकासासाठी 100 दिवस भरीव विकासाचं ध्येय ठेवल्याचं सांगितलं। त्यामध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा समावेश आहे। पहिल्या टप्प्यात 50 लाखातून कमान आणि भिंतीचं काम होईल। त्यानंतर साधारण 8 ते 10 कोटी रुपयांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून पुढील सुशोभीकरणासाठी निधी आणला जाईल, असं त्यांनी सांगितलं। यावेळी महालक्ष्मी देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक गुरुप्रसाद यादव यांनी तांत्रिक नियोजनाची माहिती दिली। हे मंदिर हेमाडपंथी शैलीचं असून त्याचा जीर्णोद्धार करताना मूळ पुरातन स्वरूपाला धक्का न लावता शिखर ते कमानीपर्यंतची कामं केली जातील। कामात पारदर्शकता आणि गुणवत्ता जपण्यासाठी नागरिकांच्या सूचनांचाही विचार केला जाईल, असं यादव यांनी सांगितलं। उपनगराध्यक्ष जवाहर सलगर यांनी मंदिर परिसराचा विकास व्हावा ही जुनी इच्छा होती। या प्रयत्नांना आता यश मिळत असल्याचं समाधान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अभिजित पोळ, विशाल वडगावे, प्रवीण पाटील, विजय भोसले, श्रीकांत ढिंगळे, धनंजय गोंदकर, महादेव अनुसे, महादेव सरांबळे, संतोष गुरव, विशाल चव्हाण आदी उपस्थित होते।